एकविरा सर्वांना तिसऱ्या दिवसाची सुरुवात झाली आपली आणि आता सगळे उठले. खाईल तर लवकरच उठला आज आणि झोपला इथं आणि सर्व झोपलेत तरी आणि हळूहळू सर्व उठतात. मी पण आता फ्रेश होतो आणि कारण लवकर निघायचं आणि आपल्याला तिसऱ्या दिवसाची सुरुवात करायची. आज थंडी तर खूप असते, थंड पाण्याने आंघोळ करायची, वाट लागणार तरी पण करायची आज. आणि बघू आता आपला आजचा प्रवास कसा, आजचा शेवटचा दिवस असणार आपला. तर आता आमचे आंघोळ वगैरे करून झाले, फ्रेश वगैरे झालो आणि आता आम्ही चाललो बॅग ठेवायला. आजचा आपला तिसरा दिवस आहे, आजचा शेवटचा पण दिवस असणार आहे. चला आता माझा बॅग ठेवूया, नंतरला तिथं चाय नाश्ता करूया. थंडी वाजते खूप. जर उडी वगैरे काय घेऊन गेलो तर ते उडी वगैरे परत वरती कारल्याला पण घेऊन जायला ना मंदिराचे, म्हणून आम्हाला थंडी वाजते, ते पण आम्ही कशी तरी सहन करतोय. चला आता ठेवूया बॅग वगैरे ठेवूया, नंतर आपण चाय वगैरे पिऊया तिथे. कोणती पण मला टाक ना. नाही रूल नंबर गाडीवर टाकायचा होता. मोनेगो बिस्किट दिला आणि कोरा चहा. लाईन दाखव तिथे पब्लिक याचा सकाळी मोबाईल हरवलेला. पालखी आली आता घाट चढायची तयारी चालू आहे. फटाके वगैरे फोडले देवला आहे तर देवाला नारळ वगैरे देऊन आम्ही घाट चढू. घाट चढायची तयारी चालू आहे, चढतोय घाट 6 वाजल्यापासून. आणि भूक लागलेली म्हणून जरा खायला घेतलं, याने वडापाव घेतलाय आणि बेल घेतली, तिखट बेल चालू आहे. आता थंडी आहे जरा. चला आज आपण पोहोचणार आहे कारले डोंगरावर संध्याकाळी. आजचा दिवस फुल जल्लोष असणार आहे, संध्याकाळी ऑर्केस्ट्रा पण असणार आहे, गाणी वगैरे सगळं लय मजा येणार आहे. तुम्हाला ते पण दाखवतो. आणि हा ब्लॉग जॉईन राहा. हा ब्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका, मजा येणार आहे, खूप मजा. खूप त्याच्या शिरोबा मंदिराच्या इथं पोहोचलोय. आतमध्ये आधीच गर्दी आहे, तुम्हाला मंदिर दाखवतो. हे मंदिर आहे इथं. आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे बोला शंकरा शंकरा, हे बोला शंकरा महादेवा, हे बोला शंकरा. उडते गुलाल, हे डोंगर जायला लाल, आहे तुझा कारले डोंगरावर उडते गुलाल, गुलानी वरियो केला न कारला, डोंगर जगमगला, डोंगर जगमगला न कलस शोभत यो देवला, डोंगर जायला लाल, आई तुझे कारले डोंगरावर उडते गुलाल, डोंगर जायला लाल, आई तुझे कारले डोंगरावर उडते गुलाल, आई तुझा डोंगर, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला. चालू कारल्याला पालुकी दिसली रस्त्याला, माझ्या एकविरा माऊलीची, माझ्या कारल्याच्या माऊलीची, माझ्या एकविरा आईची, माझ्या कारल्याच्या माऊलीची, होती फुलानं मोत्यानं सजलेली, एकविरा पालखीनं बसलेली, होती फुलानं मोत्यानं सजलेली, एकविरा पालखीनं बसलेली, लोणावळे घाटाने कंडाले घाटात मिरवीत पालखीनं चालली, असे बघताचे कांद्यावर चढून निघाली कारल्याच्या डोंगरी, एकविराचा उदो उदो बोला, आई माऊलीचा उदो उदो बोला. आता जवळ आपला हॉल्ट आहे, नाश्ता करायचा आहे. लेट झालंय खूप आम्हाला. आम्ही कारण पाठीमागं व्हिडिओ वगैरे बनवत होतो, खात पीत होतो, तर थांबलेलो जरा. आता गाणी वगैरे चालू होती, मग आता थोडा वेळ लागेल. तिथं जवळच आहे ना? हा जवळ, इकडे जवळच आहे. बघू आता नाश्ता करू, तिथं काय असेल ते. बोल एकविरा माते की जय.
फायनली आम्ही पोहोचलो आमच्या हॉल्ट वर. वाघजाई देवस्थान कंडाला मस्त आहे गोदाराला निघाली पालखी टाटा मटाची निघाली पालखी गो कांद्याला जंगलाय गुलाला मुंबईचे मनाचे पालखीचा थांबलेलो तिकडून निघालोय आणि आता पाठीमागे तुम्ही पब्लिक बघू शकता किती भरपूर आहे इकडे पाठीमागे. ह्या साईडला बघा फुल तांडाच तांडा एकदम खतरनाक आले होते पालखीला आहे ना. 1700-1800 पब्लिक आहे आणि एकदम आता एका लाईनीत चालताना तर दिसून येतात पूर्ण. आणि आता आपला नेक्स्ट हॉल्ट असेल माहेरघर. आई पिरेचं माहेरघर आहे तिथं भैरीदेव तिथं आपलं असणार आहे. तिथं पालखी थांबल तिथे जरा वाजवणार वगैरे आणि सगळं होणार ते दिसणारच आहे तुम्हाला या ब्लॉगमध्ये. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता मी नाश्ता केलेला पण तिथं नाश्ता केला त्याचा व्हिडिओ काढताना आला कारण चार्जिंगला लावलेलं पण. तर आता बघू कुठे मध्ये थांबलं तर बघू काय खाल्लं तर खाल्लं नाही तर जाऊ असं चालत. चला आपण भेटू. तर आता थांबलो आम्ही इथं कारण पोरांना भूक लागली नाश्ता करतात. आणि आता तिथं फक्त कारले डोंगर 5 किलोमीटर अंतरावर आहे. तर आधी मी जरा खाऊन येतो काहीतरी. डबाव घेतलाय, मॅगी घेतले, मंथन भाऊ, साहिल मॅगी काय गणेश. आणि हा गणेश आलाय 2 दिवसानंतर आलाय आज सुट्टी काढून. कारण 2 दिवस चालायला नव्हता आमच्यासोबत कारण कामाच्या निमित्तामुळे थोडा आता आलाय. आज पूर्ण एन्जॉय करणार आहे आम्ही. गरम गरम वडापाव खातो आणि पहिली पालखी जाणार आहे भैरीदेवाच्या इथं. एकविराईचं माहेरघर आहे तिथं पालखी जाणार आहे. जेवणार तिथे पालखी नाचणार वगैरे थोडं वाजवणार बिजवणार सर्व काही होणार. नाचणार वगैरे मग मजा करणार आहे. मग नंतर पालखी कारले डोंगरावर जाणार. चला थोडं खातो मग नंतर भेटू तिकडे. बाय. काय की वडापाव वगैरे सर्व खाऊन झाल्याने आम्ही आता परत निघालोय. आणि आता जाता जाता आम्हाला सेवेकरीने ॲपल दिलाय सगळ्यांना एक मस्त खातं ॲपल पण मस्त आहे. गोड आहे एकदम. या दोघांनी पण घेतलाय ॲपल. दाखव ना. खाऊन पण झालाय ॲपल झाला. ॲपल झाला. आता थोडा वेळ लागेल आम्हाला. परत 3-4 किलोमीटर बाकी आहे बघताय ना. 3-4 किलोमीटर. 3 किलोमीटर. आज काय वाटलंच नाही चालण्यासाठी. एक ओढ होती एकदम. आज आपण आज जाणार आहे तुझ्यावरती. बघू आज मजा आहे ना. आणि रात्री खरी मजा असणार आहे. संध्याकाळी तर पोहोचणार आपण तिथं तर वेगळीच मजा असणार आहे ती. मेन करून तर आत्तापासूनच मजा चालू होणार आहे कारण आता इकडे बँच वगैरे चालू होणार. संध्याकाळी ऑर्केस्ट्रा असणार आहे. खतरनाक आहे एकदम. सगळे गायक येणार. साईडला गाड्या जाऊ दे. आम्ही खातोय पण तुम्ही पण खायला. चला आपण भेटू आता आपल्या नेक्स्ट स्पॉटवर. बाय. फायनली आम्ही पोहोचलोय कालभैरव देवस्थान. बघू शकता राईट साईडला आहे. चला आता बघू काय तयारी चालते तिथं. पालखी पुढे गेले आमच्या आधी. खूप टाईम आधी पुढे गेले पालखी.
काय बोलतो अनिकेत? काय होतं भाई, फायनली पोहोचलो भाई. आता फुल मजा नाही लाई, मज्जा नाही लागली. लाईफ कसे 2 दिवस गेले, समजलंच नाही. स्वर्ग सुखाचे 2 दिवस कसे गेले काय समजले नाही. तरी अजून आता- 3रा दिवस बाकी आहे. बघूया. हा. किती मजा येतात. मजा मजा तर खूप येणार आहे. आता थकल्यावर काय वाटतच नाही. आता जोश अंगात जोश भरलाय फक्त आता आता नाचायचं. खरी सुरुवात आता झाल्या मजा. यस. बघू शकता आतमध्ये किती जल्लोष चालू आहे. आतमध्ये जल्लोष चालू आहे. इथं पालखी आहे. इथं भैरी देव. जे जेवायचे तर आता पालखी निघाली आपली कार्लेगडाकडं. आत्ता जस्ट निघाले आणि तुम्हाला पब्लिक दाखवतो. तर बघा पब्लिक बघा किती आहे. आणि शेतातून चाललं. सर्व शेत आहे चारी साईडला. तुम्ही बघू शकता समोर झेंडा दिसत असेल तुम्हाला भगवा कलरचा. झूम कर झूम कर. जेवढा झूम होईल तेवढा बघ. थांबतो. अरे अबे इथं आहे. नाही एवढाच आहे. नाही दिसत आहे, जाऊ दे दादा. एवढा आपला अल्ट्रा नाही. सॅमसंग अल्ट्रा नाही. पुढची अशी आहे की गरीब लोक आहे. मम्मीचा फोन वापरतो, आईचा फोन, आयफोन. जसं काय साहिलचा फोन हरवलेला पण त्याला भेटला. हा हरविलाच. हीच आयुष्यातली प्रार्थना. थोड्या वेळात आपण पोहोचू तिथं. लय पब्लिक. आणि हा आमचा मित्र गणेश. खडतर प्रवास गणेशचा. चला. काय गाईच, मला कसं वाटतं पालखी चालून पायाला फोड बी लागत का नाही दाखवत आलं. सॉक्स काढ. नाही नाही मग नेक्स्ट तुम्ही बोला. अरे आम्हाला बरं वाटतं आपण कार्याच्या पायथ्याशी आलेलो आहे. थोड्याच वेळात आपण 2च मिनिटात आपण पोहोचणार भाई, आहे. तुम्हाला कसं वाटतं पालखी चालून? मस्त दादा. तुला यांनी पहिला आलं की गेलं. आई गाई या आलं. यो मला कम्प्युटर शिकवणार आहे. ये ना आज स्माईल बंद आहे. अरे यो काय तू एक स्माईल दे. तू या यो असतो का होय भाई. तुला कसं वाटतं चालून? लय बारा. मजा येते चालायला पक्का.
हा स्माइल दे चकुडी मित्रा तुला कसं वाटतं चालून वाजप बँजो वाजून कसं वाटतं ते सांग. गाई कोण येतो हाय गाई कोकण वाजवायला आलाय ताश्या. आता बघू त्यांचा भारी वाजवून ताश्या स्वयंसेवक एकविराच्या पायथ्याशी आणि बसलो इथं जरा जागा पकडली. एवढा चांगला होता थोडीशी जागा भेटली इथं थोड्याच वेळात पालखी येणार आहे. आली बाबा आली पालखी. तर फायनली आता आम्ही पोहोचले आईच्या दरबारी आणि आमची पालखी समोरच आहे, जवळच आहे पालखीच्या समोर. आज मंगळवार आणि खूप पालखी आल्यामुळे खूप गर्दी आहे. आज लय गर्दी आहे, लय गर्दी आहे आज. आता पालखी येते पाठवून आम्ही आता आलोय दर्शनाला, कारण नंतर लय गर्दी होईल. चला आतमध्ये दाखवता येणार नाही, कारण दर्शनाला गेलो तर तिथे कॅमेरा अलाउड नाही. फायनली आमचं दर्शन करून झालंय. आपलं दर्शन करून झालं, आता बाहेर जाऊन बघताना असं रात्री पण ऑर्केस्ट्रा. येस आई माऊलीचा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. एक नंबर LED लावलेले आहे. तर ब्लॉग मध्ये आपल्याला मित्र भेटलेत आणि नवीन मित्र अजिंक्य यांना काहीतरी बोलायचं. बोला काय अरे आदित्य लास्ट जास्त कर असं असं करायला लागला. आदित्य लाज वाटते पोरी जर लास्ट टेन्शन घेऊ नका. अजून काय बोलायचं भाऊ? यांना भेटून चांगलं वाटलं. बाईची ताकद फक्त चोलांची क्रीम, बाकी काय. ब्लॉग बघायचा असेल तर भाई लाईक शेअर सबस्क्राईब करायला लागेल भाई. एक नंबर भाऊ आताच करतो. हा हे जस्ट लाईक का भाईला. जय एकविरा, जय एकविरा. आई माऊलीचा. आम्ही ऑर्केस्ट्रा बघायला आलोय. खतरनाक एकदम ऑर्केस्ट्रा. युवा उद्योजक अनिकेत शेठ भगत गँग बघा, गँग.
आता आलेले आणि थोड्या वेळात गाणी वाचित करतात आणि रील स्टार आले तिथं. जे अगदी 8 आजच्या दिवसाचा शेवटचा कार्यक्रम आहे. म्हणजे आत्ताहून आलेले कलाकार सुप्रिया तळकर आपण बसून घ्यायचं आहे. आम्ही नाचतो, तुम्ही बघा. पूर्वकडील तुझी आता ग्रँड आमचं नाचून वगैरे झालंय, खूप नाचलो, मजा आली. ऑर्केस्ट्रा चालू आहे अजून, पण आम्हाला भूक लागली, पण मजा आली, नाचायला खूप मजा आली. अजून चालू आहे आणि गर्दी तर खूप होती, एकदम तुफान गर्दी. व्हिडिओ मध्ये समजेलच किती गर्दी होती, कोण कोण सिंगर लोक आलेले, सगळं काय समजेल तुम्हाला. हा ब्लॉग फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा, शेअर कमेंट करा करा आणि सबस्क्राईब करा. तो आता आम्ही जेवायची तयारी चालू आहे. काय मागवलंय बनी? व्हेज सूप, व्हेज सूप खातोय सगळे व्हेज सूप आणि व्हेज राईस वगैरे ते नंतर येईल. चला आता जेवतो थोडा, नंतर भेटू.